खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम सध्या सुरू आहे। या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत। पावसाळा तोंडावर आला असताना रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात खोपोलीकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार असून निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी 96 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। अनेक वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम प्रलंबित होते। या कामासाठी शासनाने निधी दिला असून पुण्यातील एक कंपनी हे काम करत आहे। या योजनेचे पाईप टाकण्यासाठी शहरातील सर्वच प्रमुख रस्ते ठेकेदाराने खोदले आहेत। पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्याची दुरुस्ती न करण्यात आल्याने खोपोलीकरांना पावसाळ्यात मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे। विशेष म्हणजे भुयारी गटार योजनेसाठी खोदण्यात आलेले रस्ते लाखो रुपये खर्च करून बनवण्यात आले होते। भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची गरज असताना काम झाल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून तसेच ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पावसाळ्यापूर्वी अशी परिस्थिती असताना पावसाळ्यात काय होईल याचा विचार केला तर मोठा त्रास स्थानिकांना सहन करावा लागणार आहे। खोदकाम केल्याने शहरातील रस्त्यांची या कामामुळे दैना झाली असताना माजी नगरसेवक किंवा राजकीय पक्षाचे नेते काहीही बोलायला तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। मात्र पालिकेचे अधिकारी सर्व रस्ते पूर्ववत केल्याचा दावा करतायत, तर पुण्यातील कंपनीचे कन्सल्टंट सोपान हरिदास यांनी मात्र अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते अर्धवट असल्याचे मान्य केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.